मी असं ऐकलंय की आता सिनेमा झाला त्यामुळे सगळीकडे चर्चा आता पुष्करच्या नावाची आहे पंढरपूरमध्ये खास करून, आणि शाळेमध्ये मुलं जी आहेत ती काही मुलं तुझे बॉडीगार्ड झालेत म्हणे. हो खरं आहे. म्हणजे आता एलिझाबेथ रिलीज झाला आणि सगळं प्रमोशन वगैरे एलिझाबेथचं संपलं होतं म्हणून मी शाळेत गेलो. तर माझे सगळे मित्र म्हणजे अक्षरशः वर्गातले काही 4-5 मित्र आणि शेजारच्या वर्गातले सुद्धा काही 10-12 मित्र एकदम आले आणि म्हणाले, पुष्कर आता तू स्टार झालायस त्यामुळं तू असं एकटं फिरायचं नाही, काही करायचं नाही. आणि अक्षरशः म्हणजे मी दवाखान्याला हात धुवायला जाताना सुद्धा अक्षरशः सगळे मला असं हात धरून जायचे. म्हणजे म्हणलं अरे ठीक आहे ना, आता प्रमोशन वगैरे संपलं. मी म्हणजे आपण सेटवर सेलिब्रिटी असतो मान्य आहे, पण आपण शाळेत एक विद्यार्थी असतो आणि विद्यार्थ्याचं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. म्हणलं तू आता आम्हाला तत्वज्ञान शिकवतोस का? एवढं बॉडीगार्ड होतं तर करून घे ना. अरे बरं ठीक. आता मी येणार आहे एका गोड मुलीकडे जी एलिझाबेथ एकादशीमध्ये बांगड्या विकत होती आणि ते सगळ्या महाराष्ट्राला खूप आवडलं. एकदा ते विकून दाखव ना तुझ्या स्टाईलने एकदा प्लीज. बांगड्या कशी विकत होतीस? ए गरम जाय गरम जाय गरम जाय, एक गरम बांगड्या. ए गरम चाय गरम चाय, एक गरम बांगड्या. ए चाय गरम चाय गरम चाय गरम. ए बांगड्या गरम. अरे वा वा. सायली, एलिझाबेथ एकादशीमध्ये तू अभिनय केलास, त्याच्या आधी शाळेमध्ये तू अभिनय करायचीस? नाही, नाटकात वगैरे कुठलं काम केलं नव्हतं. फक्त गॅदरिंगच्या वेळेस नाचामध्ये वगैरे भाग घ्यायचे. वा. आणि मग जेव्हा कळलं तुला की पहिल्यांदा पिक्चर करायचं आहे आपल्याला, तेव्हा कसं वाटलं होतं? काही नाही वाटलं. काही नाही वाटलं? म्हणजे मला तेव्हा मला असं कळतच नव्हतं की मी एवढ्या पिक्चरमध्ये काम करते आणि आताही कळत नाहीये की मी म्हणजे काही मी कुणाला भेटायला गेले, असं कुणाकडे गेले तर ते म्हणतात की अगं तू किती मोठं काम केलं, तुला माहिती आहे का? तेव्हा माझ्या चेहऱ्यावर फक्त प्रश्नचिन्ह असतं. मला कळतच नाही हा प्रश्न का विचारतात. वा वा. नाही, हाच निरागसपणा आहे तिच्यातला. पण तू खरंच खूप मोठं काम केलंस, तुला माहिती आहे का? तेच तर सांगते, प्रश्नचिन्ह. आपल्याकडे आता केतकी ताई आलेली आहे आणि ती किती छान गाते सगळ्यांनाच माहिती आहे. तर केतकीला मी विनंती करणार आहे की आमच्या या मंचावरती केतकीच्या गाण्याचा जर एक छान परफॉर्मन्स झाला तर खूप धमाल येईल. जोरदार टाळ्या केतकीसाठी. रंग बावऱ्या स्वप्नांना सांगा रे सांगा, कुंद कळ्यांना वेलींना सांगा रे सांगा, हे भास होते कसे, हे नाव उठी कुणाचे, का सांग वेड्या मना, मला भान नाही जगाचे, मला वेड लागले प्रेमाचे, मला वेड लागले प्रेमाचे, प्रेमाचे, सरप्राईज, अमेझिंग सरप्राईज दगडू. तुला माहिती नव्हतं ना हा येणार आहे? नाही, मला खूपच छान वाटतंय. म्हणजे आज डबल धमाका झालाय. डबल धमाका झालेला आहे आणि जोरदार टाळ्यांनी धमाकेदार एंट्री केलेल्या प्रथमेश साठी एकदा थँक्यू सो मच. थँक्यू स्वागत करत. प्रथमेश, पुन्हा एकदा या मंचावरती आम्ही तुम्हाला आमंत्रित केलं. कसं वाटतं इकडे येऊन तुला? मला ॲक्च्युली परत हसायला यायचं इकडे. सो मी बघत होतो की तुम्ही कधी इन्व्हाइट करताय आणि लवकरात लवकर तुम्ही इन्व्हाइट केलं. सो थँक्यू सो मच. क्या बात आहे. पण प्रथमेश स्टेजवरती आहे आणि केतकी सुद्धा आहे, तर तो डायलॉग झालाच पाहिजे जेव्हा प्रथमेश बोलतो आणि त्यानंतर मग वैभव मांगले येतात मागून आणि तू तो डायलॉग बोलतेस आणि नंतर कन्वर्ट होतो. ते आम्हाला एकदा बघायचं इकडे. सगळ्यांना बघायचंय ना? अरे हम गरीब हुए तो क्या हुए, दिल से अमीर है अमीर. अरे हम काले हुए तो क्या हुए, दिल वाले हैं हम, तेरे 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 चाहने वाले हैं. ओहो. अरे हम जिएंगे तो अपनी मर्जी से और तुम पर मरेंगे भी अपनी मर्जी से. चले आओ आंदे. ओहो.
अरे हम गरीब हुए तो क्या हुआ, दिल से हम अमीर है अमीर. हम काले हैं तो क्या हुआ, दिल वाले हैं. हम तेरे 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 चाहने वाले हैं. काय बरळतेस ग? काय नाही, हे काय तेरे 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 चाहने वाले है? आम्ही गरीब असलो म्हणून काय झाले, आमच्या मनाची श्रीमंती अपरंपार. चला हवा येऊ द्या. हो, चला हवा येऊ द्या. मी असं ऐकलंय की तू एक छोटा मोनो ऍक्ट पण करतोस हो आणि तो केलंय. सुद्धा आई बाबांवर आधारित आहे. मग त्याची एखादी झलक आम्हाला दाखवा ना. मराठी नाट्यछट आहे, त्याचं नाव आहे आई बाबांचं भांडण. हे भगवंता, कंटाळलो रे बाबा. काय म्हणालात, काय झालं? अहो पुन्हा तेच, आमच्या आई बाबांचं भांडण झालं. मला माहिती आहे लहान मुलांनी त्याच्याकडे लक्ष देऊ नये, अहो पण मला तरी कुठे आवडतंय, आणि माझ्या खेळातून आणि अभ्यासातून त्याच्याकडे लक्ष द्यायला मला तरी कुठे वेळ आहे. पण बाबांच्या भाषेत मला ना खुपसावंच लागतं. काय म्हणालात, तुम्हाला कळत नाहीये मी काय म्हणतोय ते? ओ सॉरी, आता याचंच बघा ना. आईनी शुभंकर बाबांना चहा नेऊन दे हे म्हणायच्या ऐवजी शुभंकर तुझ्या बाबांना चहा नेऊन दे असा शब्दप्रयोग केला की समजायचं ही वादळापूर्वीची शांतता, आपलं वादापूर्वीची अशांतता. भांडणाचे वारे वाहू लागलेत, ते असतात ना मान्सून वारे, नैऋत्येकडून ईशान्येकडे, ईशान्येकडून नैऋत्येकडे, तसे आमच्या घरी वाहतात धुसफूस वारे. किचन मधून हॉलकडे, हॉल मधून किचनकडे, धुसफूस धुसफूस. माहितीये आणि मला पटतंही की घर म्हणजे असं सगळं चालायचंच. आता आमच्या कामवाल्या मावशी पण म्हणतात ना, घर म्हणजे भांड्याला भांड लागायचंच. अहो पण आमच्या घरी अशी काही भांड्याला भांडी आपटतात, ठणा ठण ठणा ठण. काय म्हणालात, हे भांडण संपतं तरी केव्हा? अहो एकदा का आईने मी आहे म्हणून सहन करतीये, माझ्या जागी दुसरी कोणी असती ना, हा तिचा जगप्रसिद्ध डायलॉग मारला की समजायचं आता भांडणाची महाअंतिम फेरी सुरू झालेली आहे. आणि या भांडणाची कारण तरी काय असतात हो? विनाकारण हेच कारण, म्हणजे सुट्टी आहे म्हणून कितीदा तो चहा ढोसायचा, हा आईचा शब्दप्रयोग. किंवा शेजारच्या जोशी काकूंच्या सुरईच्या वड्या बऱ्या आवडल्या, आपल्या सत्यनारायणाच्या पूजेला जाऊबाई कशा ऐन वेळेवर आलेल्या, मग आपण कशाला त्यांच्याकडे सकाळपासून तडफडायचं. अशी काहीही कारण. आई बाबा भांडत असले ना की माझा अभ्यासात मुळीच लक्ष लागत नाही. शाळेत पण घरचेच विचार असतात, पण घरी यावं तो दोघं असे मस्त गप्पा मारत बसलेले असतात जणू काही झालंच नाही. अहो पण आमचा काही विचार. काय म्हणालात, लाड करतात की नाही? अहो ते दोघं माझे इतके लाड करतात की मी नेमका कुणाच्या लाडामुळे बिघडतोय यावरून इथे भांडत असतात. आता बोला. क्या बात है. चला हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी.